दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या सत्ता मुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दर्शको, सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. नांदेडमध्ये मागच्याच महिन्यामध्ये 2 खासदार बहाल केले आहेत आणि राज्यसभेवर भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अजित गोपछडे यांची नियुक्ती देखील केली आहे. अजित गोपछडे सरांचं आज आपल्या स्टुडिओमध्ये आगमन झालेलं आहे. नेमकी निवडणूक ते कशी लढणार आहेत, त्यांचा लोकसभा 2024चा मुद्दा काय राहणार आहे आणि कोणते मुद्दे घेऊन ते जनतेमध्ये जाणार आहेत, हे आज आपण या मुलाखतीतून बघणार आहोत. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंबर 1चे नेते अशोकरावजी चव्हाण यांचा देखील पक्षप्रवेश झाला आहे. ही निवडणूक अटीतटीची होणार आहे का वन साइडेड होणार आहे आणि जनतेच्या समस्या कोणत्या आहेत, त्यांचे प्रश्न कोणते आहेत, अशा वेगवेगळ्या चर्चा घेऊन आज आपण डॉक्टर साहेबांशी चर्चा करू. आणि सुरुवातीला मी त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार सर, आपल्याला नांदेड जिल्ह्याचे एक भूमिपुत्र म्हणून राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे, त्याबद्दल आम्ही राजमुद्रातर्फे आपलं अभिनंदन करतो. मी राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आपल्या सगळ्या चमूचं मी एकतर कृतज्ञता व्यक्त करतो. आपण मला या स्टुडिओमध्ये बोलवलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर, ही जी उमेदवारी मिळाली तर यामध्ये जो आपला प्रवास झाला, तर आपण सुरुवात कशी केली, संघटनेत कधीपासून आपण ॲक्टिव्ह होतात आणि किती दिवसानंतर आपल्याला संयम दाखवावा लागला आणि आज त्याचं फळ मिळालं, कृपा करून आमच्या दर्शकांना सांगावं. 1987ला माझं MBBSला मी ॲडमिशन घेतलं संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि 92ला माझं MBBS झाल्यानंतर MDचं शिक्षण सुरुवात झालं आणि 94ला मी MDकडून पूर्णपणे बाहेर पडलो. त्या काळात माझा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध स्वयंसेवक या नात्याने आला. संघाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या विद्यार्थी दशेतल्या असतील, सेवा कार्याच्या रूपाने असतील, संभाजीनगर शहर आणि संभाजीनगर ग्रामीण भागातल्या अनेक संघाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडे होत्या आणि त्या माध्यमातून एक ईश्वरी कार्य करण्याचा मला योग आला. आणि 92च्या कारसेवेला मी त्या ठिकाणी 300 जणांच्या उपस्थितीत कारसेवेला गेलो होतो आणि 6 डिसेंबरच्या कारसेवेचं पुण्य करण्याचं मला भाग्य लाभलं आणि राम मंदिराचं जे स्वप्न हजारो लाखो करोडो हिंदुस्थानातल्या आणि बाहेरच्या जगातल्या सगळ्या लोकांचं जे आराध्य दैवत आहे, त्या राम मंदिराची स्थापना करण्याच्यामध्ये माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्याचा त्यामध्ये सहभाग होता. त्यानंतर मी काही काळ पूर्णवेळ प्रचारक म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलं. त्यानंतर मी अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या करत मी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये लेक्चरर म्हणून मी 97चं डिग्री पास झाल्यानंतर 97 ते 2000पर्यंत मी काम केलं. त्याच्या आधी मी मुंबई आणि पुणे या ठिकाणच्या KM, वाडिया, जसलोक, रुबिया, हिंदुजा या रुग्णालयामध्ये वैद्यकीय क्षेत्रातलं अद्ययावत ज्ञान प्राप्त केलं. 2000मध्ये मी नांदेडमध्ये आलो आणि माझ्या स्वतःच्या ज्या नोकरीचा राजीनामा मी दिला. 97 ते 99 मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापनाचं काम केलं आणि त्यानंतर मग 2000मध्ये वैद्यकीय व्यवसायाची स्वतःची सुरुवात केली. त्या रुग्णालयाचं उद्घाटन केल्याच्या नंतर मी या नांदेड जिल्ह्यातल्या हजारो रुग्णांची सेवा करणं आणि स्वतःचं आयुष्य अनेक सेवा कार्यांमध्ये स्वतःला झोकून देणं, ते करत असताना पंडित दीनदयाळ उपाध्याय या संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून आज नांदेडमध्ये यशस्वीरित्या 3 मुलींच्या शाळा पण चालू आहेत. गोळवलकर गुरुजी रक्तपेढी स्थापन केली, त्याचा मी अध्यक्ष म्हणून मी अनेक काळ त्याचं काम केलेलं आहे. ब्लड बँक स्थापन केली, रुग्णालय स्थापन केलं, शाळा मुलींच्यासाठी ग्रामीण भागातल्यासाठी मी निर्माण केल्या आणि हे पाहत असताना संघकार्य करत होतो. आणि नेमकी त्यावेळेस माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय गडकरी साहेब आणि माननीय गोपीनाथराव मुंडे यांच्या सहवासामध्ये येण्याचा योग आला आणि त्या मंडळींच्या माध्यमातून मला जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मला या ठिकाणी पद दिलं. संघाची परवानगी घेऊन अर्थातच मी इकडे भाजपमध्ये आलो. जिल्ह्याचा उपाध्यक्ष आणि मग जिल्ह्याचा सरचिटणीस, मग मंडळातल्या वेगवेगळ्या आघाड्या, मंडळातल्या सगळ्या निवडणुका, अनेक प्रकारच्या निवडणुका असतील, म्हणजे ज्या धनाजीरावांची निवडणूक आहे, DB पाटलांची निवडणूक आहे, ठक्करवाडांची निवडणूक आहे, गहिनीनाथ महाराजांची निवडणूक, अशा सगळ्या निवडणुकीचा, DB पाटलांची निवडणूक, या सगळ्या निवडणुकींचा मी प्रचार प्रमुख म्हणून 2000पासून मी काम केलं आहे. प्रतापराव पाटलांच्या निवडणुकीमध्ये पण मागच्या काळात मी प्रचार प्रमुख म्हणून काम केलं आहे. तर अनेक जबाबदाऱ्या स्वीकारत राज्याचा उपाध्यक्ष झालो, महाराष्ट्राच्या वैद्यकीय आघाडीचा महाराष्ट्राचा प्रमुख झालो. राज्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रातली एक मोठी टीम निर्माण केली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली. चंद्रकांतदादा त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते, त्यानंतर बावनकुळे साहेब प्रदेशाध्यक्ष झाले.
त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातलं आमचं उभारलेलं संघटन पाहून त्यांनी मला राज्याचं उपाध्यक्ष केलं. हे करत असताना मध्यंतरीच्या कालावधीत मला त्यांनी कर्नाटकमध्ये निवडणुकीची जबाबदारी दिली, तेलंगणाच्या निवडणुकीची देखील जबाबदारी माझ्याकडे दिली. त्यानंतर आत्ता माझ्याकडे राज्याचा उपाध्यक्ष म्हणून जो प्रभार आहे तो गेल्या 2 वर्षापासून मी यशस्वीपणे सांभाळत आहे. राज्याचा प्रभारी म्हणून मणिपूरचा इलेक्शन इन्चार्ज म्हणून माननीय JP नड्डा साहेबांनी मला आत्ता मणिपूरचा प्रभार पण दिलेला आहे. मणिपूरची जबाबदारी सांभाळत महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधल्या निवडणुकीचं व्यवस्थापन करण्याची तारेवरची कसरत सध्या माझी चालू आहे. बरं सर, खूप चांगला आपला प्रवास आहे. जवळपास 30 वर्ष आपण याच्यामध्ये कष्ट केलेले आहेत आणि त्याचं फळ आज मिळालेलं आहे. सामान्य कार्यकर्त्याला काय मिळतं असं अनेक पक्षामध्ये विचारलं जातं आणि काय मिळतं हे आज प्रत्यक्ष आमच्या समोरच बसलेलं आहे. तर दर्शको, खासदार साहेब आपल्या स्टुडिओत आहेत. आपण त्यांच्याशी अनेक विषयावर गप्पा मारणार आहोत. कार्यक्रम सुरूच आहे. तर सर, पहिला प्रश्न मी आपल्याला घेऊन आलो आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये भाजपाचा विजय होईल का? भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्त्यांचं संघटन आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये सामूहिक नेतृत्व असतं आणि भारतीय जनता पार्टीचा आज हिंदुस्थानचा चेहरा हे नरेंद्र मोदी आहेत आणि ते जागतिक नेतृत्व झालेलं आहे आणि भारत देश महासत्तेकडे जात आहे. त्यामुळे निश्चितच फक्त नांदेडच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे. 2014च्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसची जी सीट होती नांदेडची ती अबाधित राहिली होती आणि फक्त महाराष्ट्रातून 2च खासदार त्या काळात निवडून आले. त्यापैकी एक सीट नांदेडची होती, बाजूची आपली शेजारची हिंगोलीची होती. तर आता ती जी सीट निवडून आली होती तेच उमेदवार किंवा त्या तत्कालीन व्यक्ती पण आज आपल्याच पक्षात आलेला आहे. असं असताना हा जो बालेकिल्ला काँग्रेसचा समजला जातो तो बालेकिल्ला तसाच राहील का? आता हा भाजपाचं भविष्यात गड होणार आहे? मागच्या वेळेस प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवडणुकीचा मी प्रचार प्रमुख होतो आणि मला ज्या विधानसभांची जबाबदारी दिली होती, बिलोली, देगलूर, मुखेड, नायगाव या भागांमधून आम्ही पूर्णपणे लीड प्रतापरावांना दिली होती आणि आम्ही आजही तुम्हाला मी या ठिकाणी ठामपणाने सांगतो की आमचे माननीय अशोकरावजी चव्हाण माझ्यासोबतच राज्यसभेमध्ये त्यांचा शपथविधी झाला आहे. तेही आज माझ्यासोबत या ठिकाणी काम करतात. त्यांचं राष्ट्रीय पातळीवरचं काम आहे, राज्य पातळीवरचं पण खूप मोठं काम आहे. जेव्हा ते आणि आम्ही जेव्हा एकत्र होत आहोत तर मला असं वाटतं की मागच्या वेळेसच्यापेक्षा प्रचंड मताधिक्याने आम्ही या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू असा मला ठाम आत्मविश्वास आहे. बरं सर, आता जी निवडणूक आपण लढत आहात याच्यामध्ये जनतेने भाजपाला का मत द्यावं हा महत्त्वाचा विषय आहे. त्यावर आपण काही बोलू शकतो का? भारतीय जनता पार्टी हा देशावर प्रेम करणारा पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्ती नंतर असतो, संघटन नंतर असतं, पक्ष देखील नंतर असतो. याच्यामध्ये देश आधी प्राधान्यानं महत्त्वाचं. ज्या ठिकाणी देशाच्या हिताचा विषय असतो त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्रित येत असतो आणि जेव्हा देश संकटात असतो म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पूर येवो, भूकंप येवो किंवा देशामध्ये अनेक नॅचरल कॅलॅमिटीज असोत त्यावेळेस आमचे सगळे कार्यकर्ते स्वयंसेवक आम्ही त्या ठिकाणी जात असतो. भारतीय जनता पार्टीचं सरकार हिंदुस्थानात 2014पासून आल्यापासून अतिरेकी कारवाया थांबल्यात, बॉम्बस्फोट होणं थांबलं आहे, देशाची सुरक्षितता एकदम स्ट्रॉंग झालेली आहे, परराष्ट्रीय धोरण अतिशय उत्तम चाललेलं आहे. सिरियामध्ये अडकलेल्या नर्सेस दुसऱ्या दिवसात आपल्या देशामध्ये येतात. आपल्या ह्याच्यातला एक जवान जेव्हा पाकिस्तानामध्ये अडकला तो 4थ्या दिवशी भारतामध्ये परत आला. याचं कारण असं आहे की कठोर परराष्ट्र नीती आणि आपल्याकडची होण्याची जी आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनात आपण जे जात आहोत 3 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याची जी वाटचाल याचाच अर्थ असा आहे की गंगाजळी भरभरून वाहणार आहे, वेगवेगळ्या ठिकठिकाणी उद्योग येणार आहेत, नांदेडचा विकास होणार आहे. भारतीय जनता पार्टीने 2 राज्यसभा खासदार दिलेत म्हणजे 5 खासदार जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये येतील तेव्हा विकासाची गंगा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर येणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सगळ्या जनतेनं मत द्यावं. प्रताप पाटील चिखलीकरांना मत देणं म्हणजे नरेंद्र मोदींना मत देण्यासारखं आहे. त्यामुळे सगळ्या जनतेनं मोदीजींच्या पाठीशी ठामपणाने उभं राहावं. भाजप सत्तेमध्ये आली तर संविधान बदलल्या जाईल असा इंडिया आणि काँग्रेसचा आरोप आहे आणि सगळीकडे कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत यांची जी आहे आरोप आहेत. तर यावर आपलं काय मत आहे? इंडी आणि हे जे काही ज्या गोष्टी करतात ह्या मुळात एक तर त्यांचं स्वतःचंच संघटन नाही आहे. त्यांचे 4 दिशेला 4 तोंड आहेत. कालच अमित भाईंनी सांगितलं की वेगवेगळे एकाला इंजिन नाही, एकाला डब्बा नाही, एकाला गेअर नाही, एकाला ॲक्सिलेटर नाही, म्हणजे अशा प्रकारचं 4 दिशेला 4 दिशेनं चालणारे हे
इंजिन आहे, डब्बा आहे, ऑटो रिक्षा, अशा अनेक गोष्टी सांगितल्या. पण मला एक मूळ हे सांगायचं आहे की न्यायमूर्ती सिक्रीजींनी सांगितलं की संविधानाचा मूळ गाभा हा बदलूच शकता येत नाही. जेव्हा संविधानाचा मूळ गाभा तुम्हाला बदलता येत नाही, हे तुमच्यासारख्या सुशिक्षित, चांगल्या, विचारवंत लोकांना जेव्हा माहीत आहे, तेव्हा देशात अशी अराजकता पसरवण्याचं का काम करता? देश हा शांततेच्या दिशेनं चाललेला आहे. संविधान ब्रह्मदेव जरी खाली अवतरला तरी देखील संविधान बदलू शकत नाही. संविधानाचा गाभा हजारो पिढ्या तोच राहणार आहे. संविधानाचा गाभा बदलणं कोणाच्यानेही शक्य होणार नाही. नांदेड महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत वसंतरावजी चव्हाण यांची उमेदवारी स्वतःच अशोकराव चव्हाण यांनी दिली आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केला आहे. आपलं यावर काय मत आहे? मी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा मी चाहता आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप श्रद्धा आहे आणि मी अनेक वर्षापासून विद्यार्थीदशेपासून त्यांच्या प्रत्येक विषयाचं मी वाचन करतो, अभ्यास करतो. खरं तर ते खूप मोठे नेते आहेत आणि त्यांनी जे काही विधान केलेलं आहे ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. बरं सर, वाढती महागाई असेल, इंधन दरवाढ असेल, बेरोजगारी असेल किंवा खाद्यतेलाचे वाढलेले दर असतील, गॅस सिलेंडरचे पण दर भरपूर वाढलेले आहेत, या प्राथमिक समस्या आहेत ज्याच्याने जनता त्रस्त झाली आहे. यासाठी भाजप सरकार आता तर काही करत आहे का किंवा भविष्यात काही करणार आहे का? मुळात खरं तर याला 2014च्या पूर्वीची काँग्रेसची जी फुकटी संस्कृती आहे ती जबाबदार आहे. त्यांनी काय केलं? हजारो कोट्यवधी रुपयाचे घोटाळे केले, गंगाजळ्या रिकाम्या केल्या, भरभराटी प्रॉस्पेरिटीच्या दिशेने काही विचार केला नाही, उद्योग भारतात आणण्याच्या दृष्टीने काही विचार केला नाही, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून रोजगार निर्मितीच्या बाबतीत काही विचार केला नाही, सबसिड्या देऊन टाकून दिल्या, लोकांना सगळे फुकटचे सगळे विषय करून दिले, स्वतःची झोळी रिकामी केली, भिक्षापात्र घेण्यासारखी देखील परिस्थिती आपल्याकडे राहिली नाही. आणि तशा प्रकारचं हिंदुस्थान 2014ला त्यांनी आमच्या ताब्यात दिला. त्यामुळे मोदीजींनी गंगाजळी भरण्याच्या दृष्टिकोनातून उद्योग निर्मिती, रोजगार निर्मिती, इन्फ्रास्ट्रक्चर, लष्करी संरक्षण, देशाची परराष्ट्र नीती, अशा स्टार्टअपपासून ते आरोग्यविषयक, शैक्षणिक विषयक, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, अशा अनेक विषयांचा विचार करीत ही सगळी गंगाजळी भरण्याचं जेव्हा काम करत असताना निश्चितच थोडी बहुत भाववाढ होत असते. कारण लोकांनी फुकटचं अधिक झालेलं आहे, त्याची सवय आपल्या लोकांना लागलेली आहे. हे केजरीवालांनी जे सगळं फुकटचं जे केलं आहे तो हा विषय चुकीचा आहे. सगळे मोठमोठे लोक म्हणतात की अरे फुकटचं देऊ नका, घामाचं दाम दिलं पाहिजे, मेहनतीचं दाम दिलं पाहिजे, तर त्याची किंमत राहते. त्यामुळे माझी अशी या दृष्टिकोनातून माझं वैयक्तिक मत आहे, गंगाजळी भरेल, भाववाढ कमी होईल, देशाची प्रॉस्पेरिटी वाढेल, उद्योग क्षेत्रामध्ये पुढे जाऊ, देश हा भरभराटीकडे जाईल आणि निश्चितच ही भाववाढ कमी होईल. काही काळ जनतेला देशासाठी थोडीशी महागाईची झळ सोसावी लागेल आणि हे बाळ जन्माला घातले ते काँग्रेसनंच. बरं, एकीकडे 370 कलम हटवण्यात आलं, ते भारताच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीने खूपच चांगलं होतं. यासाठी आम्ही पण आपलं स्वागत करतो. त्यानंतर राम मंदिराचाही प्रश्न खरंच मार्गी लावला, हे पण आपल्याला नाकारता येत नाही आणि ते सत्य आहे. याशिवाय आपण पाहिलं की कुठेही आपण जाऊ, कोणत्याही राज्यामध्ये फिरायला जाऊ, जिल्ह्यामध्ये जाऊ, आपल्याला हायवे आणि रस्ते होताना दिसतात. एकंदरीत काही आघाड्यांवर सरकार खूप चांगलं काम करत आहेत. नितीन गडकरीसारखे दृष्टी मंत्री देखील आपल्या मंत्रिमंडळात आहेत आणि ज्यांचं कोणत्याही पक्षासोबत किंवा कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत वैर नाही आहे किंवा मैत्री आहे असं आपल्याला दिसतं. तर काही आघाड्यांवर जसं बेरोजगारीचा मुद्दा असेल किंवा मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भावाची असेल किंवा आता कांद्या निर्यातीचा प्रश्न आहे. जेव्हा कांदा 20 रुपये किलोनी निर्यात करण्यात आला होता, तर अचानक केंद्र शासनाने निर्यात बंदी केली, त्यामुळे तो कांदा 3 आणि 4 रुपयांनी नाशिकमध्ये विकावा लागला. त्यामुळे नाशिकचा शेतकरी प्रचंड त्रस्त होता. खासदार भारती पवार मॅडमनी त्याच्यावर काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्यात बंदी अजूनही हटली नाही. तर भविष्यामध्ये जे असे आपण विकास कामं करत आहात, 5-6 मी गोष्टी सांगितल्या विकासाच्या, तशा ह्या उर्वरित जे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, कारण की कृषीप्रधान देश आहे आपला, 70% लोक यावर आधारित आहेत आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला तर व्यापाऱ्यांना पैसा मिळेल, डॉक्टरांना पैसा मिळेल, शाळेमध्ये फीस भरता येईल. त्यामुळे कृषीचा जो कणा आहे तो ताठ करणं अतिशय गरजेचं आहे. तर कृषीसाठी काही धोरण आपल्याकडे आहे का? छोटे छोटे शेतकरी जे आहेत हा मूळ कणा आहे. मोठे शेतकरी, बागायतदार शेतकरी हा कणा आहेच, परंतु कोरडवाहू शेतकरी आणि छोटे छोटे शेतकरी यांच्या देखील धान्याला
मूळ बाजारपेठ मिळणं आणि बेसिकली त्याच्यामध्ये असणारी जी काही दलाली थांबवण्याच्या दृष्टिकोनातून जे विधेयक मोदीजींनी जे आणलं होतं, शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट त्या आमच्या खात्यावर जाणं आणि खात्यातून पैसे शेतकऱ्याला जाणं, अशा प्रकारचं जे विधेयक, किसान विधेयक जे आणलं होतं, ते काही आंदोलनकारी लोकांनी ते थांबवलं. खरं तर त्याच विधेयकाला जर आजपर्यंत पास केलं असतं तर ते मोदीजींच्या स्वप्नातला जो शेतकऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे की कृषी मूल्यावर आधारित असलेले उद्योग, छोट्या छोट्या शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या बाजार समित्यांशी संबंधित असलेले विषय, कृषी बाजार, आमच्याकडे इथेनॉलच्या संबंधित जो विषय आहे तो देखील त्या कृषीशीच संबंधित आहे. कोरडवाहू शेती जी आहे तिला देखील पुनर्जीवित करण्यासंदर्भात सॉईल टेस्टिंग कार्ड हा विषय आहे, नैसर्गिक शेती हा एक विषय, ऑर्गॅनिक शेती हा एक विषय, त्याच्यासोबत जोड व्यवसाय म्हणून गोपालन आहे, त्यासोबत दुभत्या गायी ज्या सोबत जर पाळल्या तर शेतकऱ्याला जोड व्यवसाय, आर्थिकच्या दृष्टिकोनातून त्याला जर उद्या जर पूर पीडित झाला तर त्याला दुधाची विक्री करून त्याला त्या संदर्भातलं त्याची अर्थनीती त्याला सांभाळता येते. अशा स्वरूपाच्या अनेक जोड कृषी व्यवसायांचा जर आपण संलग्नित जर विषय केला तर मला असं वाटतं की कृषी या विषयामध्ये आमच्या छोट्या शेतकऱ्याला केंद्रभूत मानून, मोठ्या शेतकऱ्याला तर मानूच, पण आमचे जे कापूस, सोयाबीन, तूर, हळद असे छोटे 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 पीक घेणारे आणि कोरडवाहू शेतकरी त्यांना जोडून दुग्ध व्यवसायाशी संबंधित असलेले असे काही व्यवसाय आणि त्याला मदत कशी होईल नॅचरल कॅलॅमिटीच्या दृष्टिकोनातून, पीक विमा योजनेच्या माध्यमातून, मार्केट कमिटीच्या माध्यमातून, बाजार समितीच्या माध्यमातून आणि छोट्या छोट्या शेतकऱ्यांचे समूह करून त्यांच्या त्या त्या गावामध्ये एक ज्या पद्धतीनं पतसंस्था असतात, बँकिंग असतात, त्यांना ज्या संकटाच्या काळामध्ये जर आपण आर्थिक छोटी छोटी जर मदत केली, मुद्रा लोन असेल, पंतप्रधान सरकारी ज्या काही योजना असतील, या माध्यमातून जर आपण जर केलं तर निश्चितच कृषी उद्योगाला भविष्यामध्ये भरारी आणण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही पूर्णपणे पार पाडणार आहोत. आपणच आता बोललात की आता आपण महासत्ता पण होणार आहोत आणि 400 पारचा पण आकडा दिलेला आहे. आता हे 400 पार होताना आपण असं पाहतोय की आपल्या राज्यामध्ये काही भ्रष्ट नेते आहेत की ज्यांच्यावर आरोप होते आणि ज्यांची चौकशी देखील चालू होती आणि निवडणूक आयोगाकडे तेव्हा त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये आपल्याला आढळले की त्यांच्यावर भरपूर गुन्हे आहेत. जसं की आता आपण पाहतो प्रफुल्ल पटेल यांचा 804 कोटी रुपयांचा घोटाळा होता, त्यांना मागच्या आठवड्यात क्लीन चिट मिळाली. अजित पवारांचं पण सिंचन घोटाळा असेल किंवा छगन भुजबळांचा पण महाराष्ट्र सदन घोटाळा असेल, हे सगळे आरोप असताना एकीकडे भाजपाला पोषक वातावरण आहे, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत खूप जोरात विकास करत आहे. असं असताना पण आपण ह्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना भाजपामध्ये कसं काय सामावून घेत आहात? आपल्याला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत किंवा हेमंत सोरेन देखील आज मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत, हे दिसतं चित्र. तर दुसरीकडे मात्र ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, ज्यांच्यावर ईडीची चौकशी चालू होती किंवा ज्यांचं श्वेतपत्रिकेत सुद्धा नाव आलं होतं घोटाळ्यांमध्ये, अशा लोकांना आपण भाजपमध्ये प्रवेश देत आहात. मोदीजींचं एवढं सगळीकडे नाव असताना, महासत्ता आहोत आपण, एवढं चांगलं वातावरण असताना या लोकांना जेलमध्ये न टाकता आपण पक्ष प्रवेश का देत आहात? भारतीय जनता पार्टी हा एक बलाढ्य पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आम्ही स्वागत करीत असतो आणि प्रत्येक माणसाला आम्ही या ठिकाणी स्वागत करून आमचा विचार, आमचे ध्येय, आमचं धोरण, आमचं संघटन याच्या अनुरूप आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचा चेहरा मोहरा, आमचं जी काही प्रणाली, आमचा विचार, हे आम्ही अजिबात त्याच्यामध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नसतो. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे. असे हजारो व्यक्ती भारतीय जनता पार्टीत आले. भारतीय जनता पार्टीची शिस्त मोडली नाही, भारतीय जनता पार्टीचा विचार बाजूला गेला नाही. भारतीय जनता पार्टी हा आचार, विचार, संघटन आणि देशभक्ती, देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकांचं संरक्षण आणि देशामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकांच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य हे पार पाडणारं हे संघटन आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये येणारा प्रत्येक माणूस हा आम्ही सगळ्यांसाठी दरवाजे उघडे केलेले आहेत. पक्ष हा संघटनेसाठी आहे, संघटन हे बलाढ्य करण्यासाठी असतं आणि त्याकरता आता माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मला राज्यसभेवर खासदार केलं. दुसरी बाजू ही पण तुम्ही तपासा आणि भारतीय जनता पार्टीचा विचार मूल्यामध्ये कधीही परिणाम होत नसतो, कारण ही 1925 पासून
जनसंघापासून सुरू झालेली ही पार्टी आहे. 2 खासदारापासून आज 400 पारचा नारा आम्ही करत आहोत. त्यामुळे यामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या संदर्भातला तुमचा जो विचार आहे, आमच्या दृष्टिकोनातून आम्ही वेगळा विचार करतो. आमच्या ठिकाणी संस्कार आहे, आमच्या इथे ध्येय आहे, आमच्या इथे निष्ठा आहे आणि निश्चितच आमच्याकडे येणाऱ्या माणसावरती तो संस्कार होत असतो आणि निश्चितच तो माणूस आमच्या पक्षाशी समरस होत असतो आणि पक्षातला संस्कार झाला की माणूस शुद्ध होत असतो. बरं सर, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. सध्या प्रकरण तसं प्रलंबित आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंडगे साहेबांचं जे नागपूरचं आंदोलन होतं त्यामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की भाजपाचा DNA हा OBC आहे आणि त्यांनी त्या आंदोलनामध्ये ज्यूस पाजवताना ग्वाही पण दिली होती की मराठ्यांना आम्ही OBCतून आरक्षण देणार नाही आणि त्यानंतर OBC आंदोलकांनी त्यांना पेढेसुद्धा खाऊ घातले होते. मग नंतर जेव्हा जरांगे पाटील वाशी येथे गेले तिथं त्यांना एक त्यांना परिपत्रक देण्यात आलं. त्यामध्ये सगळे सोयरे आणि OBCमधून आरक्षण देण्याची त्यांनी परिपत्रक दिलं होतं आणि परिपत्रकाच्या दिवशी जरांगेंनी गुलाल उधळला आणि त्याच्या 15 दिवसानंतर आपण विधिमंडळात पाहिलं विधानसभेमध्ये की OBCच्या बाहेरूनच त्यांना एक 10% नवीन आरक्षण दिलं होतं. तर फडणवीसांनी त्यांचा शब्द पाळला हे आपल्याला दिसलं. तर एकीकडे जो आरक्षणाचा कागद दिला होता मुख्यमंत्र्यांनी, तर एकच सरकार 2 वेगवेगळे कागद मराठा समाजाला देऊन त्यांची फसवणूक करत आहे का, आपल्याला काय वाटते? सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून बोलण्याचा मला कुठलाही अधिकार नाही. बरं, आपण जरांगे साहेबाच्या आंदोलनाला पाठिंबा देतात का? मराठा समाजाला संपूर्णपणे आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजातल्या सर्व तरुणांच्या बेरोजगारीच्या समस्या पण दूर झाल्या पाहिजे. मराठा समाज हा या महाराष्ट्रातला एक शेतकी क्षेत्रातला, उद्योग क्षेत्रातला, या भागातलं एक सामूहिक नेतृत्व म्हणून महाराष्ट्रातला एक मोठा समाज आहे. त्या मराठा समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय नाही झाला पाहिजे. त्या मराठा समाजाचं आरक्षण पण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाच्या सर्व मागण्या या संविधानाच्या माध्यमातून, न्यायपालिकेच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून कायमस्वरूपी चांगल्या दृष्टिकोनातून मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे त्या यशस्वी व्हाव्यात यासाठी आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या मागण्यांचा पाठिंबा आमचा पण आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सर्वतोपरी पूर्णपणे प्रयत्न करू. बरं सर, आपण उच्च शिक्षित डॉक्टर आहात, त्यासोबतच आपण राज्यसभेचे खासदार देखील आहात. तर डॉक्टर या नात्याने एक प्रश्न आपल्याला विचारतो की नांदेडचे मध्ये लहान मुलांचं मृत्यूचं प्रकरण गाजलं होतं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 60पेक्षा जास्त लहान मुलं एका दिवशी दगावले होते. त्यानंतरची जी परिस्थिती झाली की तिथल्या डीनचा अपमान देखील झाला. ते व्हायला नाही पाहिजे, आपण डॉक्टर आहोत, ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न हा तयार होतो की इथल्या सुविधा आपण डॉक्टर या नात्याने आणि खासदार या नात्याने काय आपण त्याच्यात बदल करू शकतात? मी स्वतः MBBS MD आहे. माझ्याकडे मी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचा उपाध्यक्ष होतो. महाराष्ट्राच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठावर मी राज्यपाल नियुक्त सदस्य होतो. नॅशनल रोड सेफ्टी काउन्सिलवर मेंबर होतो. नॅशनल PCPNDTचा मेंबर पण आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, चिकित्सा क्षेत्रात अनेक क्षेत्रामध्ये संघटनांच्या माध्यमातून मी काम केलेलं आहे. आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय केला, तो माझा जिव्हाळ्याचा विषय आहे, कारण मी त्या ठिकाणी 3 वर्ष मुलांना अध्यापनाचं काम केलेलं आहे. त्यावेळेस निश्चितच या नवजात बालकांचा जो मृत्यू झाला तो दुर्दैवी आहे. त्याच्या संदर्भामध्ये निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट नावाचं जे युनिट असतं ते अद्ययावत कसं होईल, सेंट्रलाइज ऑक्सिजन सिस्टीम तिथे कशी होईल, त्या ठिकाणी व्हेंटिलेटरची अत्याधुनिक सुविधा कशी होईल, त्या ठिकाणचा जो डॉक्टर आहे तो निओनेटल या विषयामधला कसा स्पेशालिस्ट तिथे मिळेल आणि राऊंड द क्लॉक ड्युटीज, नर्सेस, डॉक्टर्स यांच्यातला समन्वय आणि तिथे असणारं असेप्टिक प्रिकॉशन्स हा त्याच्या संदर्भातला विषय हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तर मी निश्चितच प्रयत्न करेन. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की कोरोनामध्ये नांदेडच्या रुग्णालयाने खूप चांगलं जे आहे ती सर्व्हिस दिलेली आहे, परंतु एक अटीतटीचा प्रश्न आहे की नांदेडमध्ये जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला किंवा आरोग्याची समस्या उद्भवली, अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल किंवा बायपास शस्त्रक्रिया असेल किंवा कॅन्सर सारखे जीवघेणे उपचार असतील किंवा मग आपल्याला न्यूरोसर्जरी असेल, तर अशा शस्त्रक्रिया आपल्या मेडिकल कॉलेजला होताना दिसत नाही आहेत. तर आपण स्वतः डॉक्टर आहात, त्यातल्या त्यात आपण आता खासदार देखील आहात.
तर डॉक्टर भारती पवार ज्या की राज्यमंत्री आहेत आरोग्याचे, याच्यासोबत आपले तुमचे चांगले संबंध आहेत. तर सर, नांदेडला एखादं एम्स आणू शकतात का आपण? किंवा मग अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया किंवा मग आपल्याला न्यूरोसर्जरी असेल किंवा ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंटसाठी आपण सुपर स्पेशालिटी नांदेडमध्ये आणण्यासाठी प्राधान्य देणार आहात का? MRI हा पूर्णपणे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये यशस्वीपणे चालू करणे आणि त्याच्या माध्यमातून गरीब रुग्णांना त्याची सुविधा मिळणे, CT स्कॅन देखील पूर्णपणे अद्ययावत दृष्टीने ते चालू करणं, हृदयाच्या संदर्भातल्या अँजिओग्राफीज आणि अँजिओप्लास्टीज या हैदराबादला न जाता, सत्यसाईबाबाला न जाता, बाहेरच्या जे रुग्णालयामध्ये न जाता याच ठिकाणी अँजिओग्राफी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कशी होईल, अँजिओप्लास्टी कशी होईल, MRIच्या माध्यमातून त्याचं रोगनिदान कसं होईल आणि त्याच्या व्यतिरिक्तही कॅन्सरच्या दुर्धर रुग्णांना देखील कोबाल्ट युनिट या ठिकाणी या शासकीय महाविद्यालयात कशा पद्धतीने येईल, किमो आणि रेडिओच्या माध्यमातून एक अद्ययावत कॅन्सर इन्स्टिट्यूट करण्याचं वैद्यकीय क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून आणि राज्यसभेचा खासदार म्हणून ती माझी सगळ्यात मोठी प्रायोरिटी राहणार आहे, जेणेकरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येणाऱ्या गरीब रुग्णाला बाहेर कुठेही जाता कामा नये, त्याची विनामूल्य सेवा या तिन्ही चारी म्हणजे न्यूरोसर्जरी, कार्डिओलॉजी, रेडिओलॉजी आणि निओनिटल इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजे नवजात अर्भकातलं जे शास्त्र आहे, हे 4-5 युनिट अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्याने मी माझ्या या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे जोर देऊन काम करेल. आणि त्यासाठी केंद्रातल्या राज्यमंत्री भारतीताई पवार, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया यांच्यासोबत माझे अतिशय चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांना देखील या विषयाशी बोलून वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य हसन मुश्रीफ जे आहेत, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत, या सगळ्यांसोबत माझा एक चांगला संबंध असल्यामुळं या सगळ्यांच्या माध्यमातून मी या वैद्यकीय महाविद्यालयाला अद्ययावत यंत्रणा कशा देता येतील आणि गोरगरिबांना विनामूल्य सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून पूर्णपणे मी प्रयत्न करेन आणि त्याच्यासाठी मी वचनबद्ध आहे. खूप छान सर, आपल्या या प्रयत्नाला यश मिळो ही नांदेडवासी या नात्याने मी आपला एक इच्छा व्यक्त करतो. खरंच आहे, हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातून लोक शिर्डीला जातात किंवा प्रवरा मेडिकल ट्रस्टला जातात, मुंबईला जातात, अहमदनगरला जातात आणि अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया किंवा न्यूरोसर्जरी हे सुपर स्पेशालिटी डिपार्टमेंट जर आपल्या नांदेड येथे आले तर जसं शिक्षणाचा हब झालेला आहे नांदेड, तसंच आरोग्याचा हब देखील होणार आहे आणि अल्पदरात जर गरीब लोकांना उपचार मिळाले तर याच्यापेक्षा समाधान तर डॉक्टरांना मिळणारच नाही. त्यासाठी खरंच आम्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सदिच्छा देतो. सर, पुढचा प्रश्न मी आपल्याला विचारतो की नांदेडमध्ये रस्त्याचे प्रश्न असतील, ड्रेनेज लाईनचे प्रश्न असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील, हे प्रचंड जास्त झालेलं आहे. कचऱ्याचा प्रश्न जनता खूपच त्याने बेजार झालेली आहे. 8-8 दिवस कचरा घरामध्ये सडतो, कचऱ्याची गाडी पण येत नाही आणि डॉक्टर लाईनमध्ये पण आपल्याला कचऱ्याचा प्रश्न दिसतो. यावर सर आपण काय करू शकतो? निश्चितच या संदर्भात मी आमचे निवडून येणारे खासदार चिखलीकर साहेब, माझे मार्गदर्शक खासदार आमचे सोबतचे अशोकरावजी चव्हाण साहेब, आम्ही सगळेजण मिळून एक या नांदेड शहराच्या विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात एक चर्चा करू. कारण डॉक्टरलीनमध्ये असलेला जो रस्त्यांचा विषय असेल किंवा आमचे उघड्यावर भाजी विक्री होणारी जी असेल, या मंडळींपासून ते उघड्यावर कुठलीही गोष्ट होता कामा नये. रस्ते, स्वच्छता, कचरा, वीज, पाणी आणि शहरातली नीटनेटकी वाहतूक व्यवस्था आणि या दृष्टिकोनातून आणि संपूर्ण शहर हे CCTV सर्व्हिलन्सच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी ते झालेलं आहे, पण काही समूहांमध्ये काही ठिकाणी ते नाही. तर त्या दृष्टिकोनातून पण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि शहरातली ही जी काही व्यवस्था आहे ती नीटनेटकी डिसेंट्रलाइज होणं, कुठे कोऑर्डिनेशन नाही आहे, कुठे कम्युनिकेशन नाही आहे, त्या ठिकाणी ते नीटनेटकं करणं, रहदारीच्या संदर्भातली जी काही दुरावस्था आहे त्याच्या संदर्भामध्ये मल्टी स्टोरेज पार्किंग कशी करता येईल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे स्टेशनपासून बाहेर पडल्याच्या नंतर नांदेड शहराचं जे दृश्य दिसतं ते काही चांगलं दिसत नाही. येणारा प्रत्येक जो टुरिस्ट आहे हे टुरिस्ट प्लेस म्हणलं जातं. दिस इज अ होली सिटी. बाहेर पडल्यानंतर इकडचंही चित्र चांगलं नाही आहे, त्या बाजूने बाहेर पडल्यानंतर दोन्हीकडचं पण चित्र चांगलं नाही. तर दोन्हीकडे पडल्या नांदेड आमचं कसं आहे, म्हणजे आय लव्ह नांदेड म्हणण्याची परिस्थिती यावी या दृष्टिकोनातून रेल्वे स्टेशनचे दोन्ही भाग त्याचे सुशोभीकरण करणं, तिथल्या नागरिकांना विनंती करून त्यांच्या संदर्भातला विकासाचा विषय त्यांना समजून सांगून त्या ठिकाणी महापालिका असेल किंवा आमचे कलेक्टर असतील या सगळ्यांशी चर्चा करून आणि वरिष्ठ केंद्रापासून ते राज्यापर्यंत ज्या काही योजना आणून आमच्या नांदेड शहराला
एक सुशोभित, सुंदर आणि एक नीटनेटकं शहर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित प्रयत्न करू. बरं सर, खूप चांगलं आपलं विजन आहे आणि खरंच उच्च शिक्षित आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर जेव्हा संसदेमध्ये नागरिकांचे प्रतिनिधित्व मांडायला जातो, अर्थातच त्या संस्कारामुळे जनतेचं कल्याण होण्यासाठी खरंच त्याचा फायदा होणार आहे असा आमची भावना आहे. सर, पुढचा एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो की जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई ते औरंगाबाद आहे, वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते जालना आहे आणि दानवे साहेबांनी म्हटलं की बाबा याच्यामुळे मराठवाड्याच्या पॅसेंजर लोकांना जास्त फायदा होईल. परंतु सर, किनवटपर्यंत मराठवाडा आहे आणि जी रेल्वे आहे ती फक्त जालना ते मुंबई आहे. तर ही वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल का? अजेंड्यावर फर्स्ट प्रायोरिटीनं पहिल्या वर्षामधला विषय आहे. एक सर प्रश्न, नांदेड ते पुणे आणि नांदेड ते मुंबई ही विमानसेवा कधी चालू होईल? कालच मी आणि अशोक चव्हाण साहेब आम्ही एका गाडीमध्ये अमित शहा साहेबांना सोडण्यासाठी आम्ही विमानतळाकडे येत होतो. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पण आम्ही हाच विषय सांगितला की साहेब, इथून आपण अहमदाबाद केलं आहे, आपण इथून बेंगलोर केलं आहे, आपण इथून गाझियाबाद केलं आहे, पण साहेब आम्हाला मुख्य जे आहे ते पुणे आणि मुंबई जे करायचं आहे. तर आम्हाला देवेंद्रजींनी अतिशय सूचकपणाने सांगितलं की निश्चितच पुणे आणि मुंबई याच्याकडे नागरिकांचा कल आहे, हे मलाही माहिती आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी होईल आणि लवकरच नांदेडच्या नागरिकांना फार मोठी देणगी मिळेल असं मला निश्चितच वाटतं. कारण आम्ही दोघांनी मिळून त्यांना विनंती केली अमित शहा साहेबांची सभा झाल्याबरोबर आणि निश्चितच त्या दोघांनी पण या गोष्टीचा अतिशय म्हणजे होकार असा दिला की ये जरूरत है. ते तर म्हणाले की ये चीज की बहुत ज़रूरत है आणि नांदेडच्या नागरिकांना हे मिळणं गरजेचं आहे. कारण हे नांदेड गुरु गोविंद सिंगजींची नगरी आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुविधा कशी होईल या दृष्टिकोनातून आपण निश्चित प्रयत्न करू आणि पुणे आणि मुंबई या संदर्भात देखील विमानसेवा लवकरच सुरू होईल अशी मला आशा आहे. सर, आता आपण नवनिर्वाचित खासदार आहात आणि महिनाभर आपल्यामागे निवडणुकीची जबाबदारी आहे. मणिपूरचे आपण प्रभारी देखील आहात. अवघड राज्य आपल्याकडे दिलेलं आहे. तर सर, या 1 महिन्यानंतर खासदार या नात्याने नांदेड जिल्ह्यासाठी आपण काही जनता दरबार आठवड्याला किंवा महिन्यातून चालवणार आहात का? किंवा जनतेचे प्रश्न मिटवण्यासाठी कुठल्या कार्यालयामधून थेट आपण जनतेच्या संपर्कात राहणार आहेत का? यासाठी आपली काही प्लॅनिंग आहे का? प्रत्येक खासदाराचं कार्यालय हा त्याचा आत्मा असतो. येणारा प्रत्येक माणूस त्याचं कार्यालय किती स्मार्ट असतं त्याच्यामध्ये एक तर वेळा पाळणं, आलेल्या माणसाला वेळ देणं, आलेल्या माणसाचा नुसताच कागद घेणं आणि त्याच्यावर सही करणं हा माझा काही काम नाही. मी कार्यकर्ता आहे. मला माहीत आहे की त्या माणसाची जे प्रश्न असतात ते जटिल जरी असले तर निश्चितच त्या समस्या आपण सोडवल्या पाहिजे, कार्यालयाच्या माध्यमातून सोडवल्या पाहिजे. येणाऱ्या गोरगरीब माणसाला ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याचा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल या दृष्टिकोनातून पण मदत केली पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून निश्चितच मी जनतेच्या दरबारामध्ये माझा दरबार न भरता मी जनतेच्या दरबारामध्ये जाणार आहे. त्यामुळे जनतेचा दरबार भरवायला मी काही राजा नाही, जनतेचा दरबार भरवायला मी काही सेनापती नाही. मी जनतेचा सेवक म्हणून मला मोदीजींनी, मला देवेंद्रजींनी वरती नेमलेलं आहे. त्यामुळे जनतेचा दरबार माझ्याकडे बोलवणार नाही, मी जनतेच्या दरबारात जाईल आणि जनतेचं ऐकून घेईल. मी जनतेच्या दरबारात जाईल असं खासदार साहेबांचं म्हणणं आहे. तर डॉक्टर साहेब, आपण या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना आणि आपल्या दर्शकांना शेवटचा काही निरोप देताल किंवा काही आवाहन करायचं असेल तर आपण करू शकता. या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून 2014 पासून विकासाची गंगा हिंदुस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर येत आहे. देशाची आन बान शान नरेंद्रभाई मोदी आहेत. नरेंद्रभाई मोदींनी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे या हिंदुस्थानसाठी दिलेलं आहे आणि मोदीजींच्या माध्यमातून हिंदुस्थान हा या जगातला महासत्ता बनण्याकडे वाटचाल करीत आहे, जगातली आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत आहे. नरेंद्रभाई मोदीजींचं जे व्हिजन आहे, जे शेती, व्यापार, वाणिज्य, टेक्नॉलॉजी, एंटरप्रेनरशिप, स्पेस, विज्ञान, रिसर्च, मेडिकल या अनेक विषयापासून ते छोट्या गरजू ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जेणेकरून देशाच्या सीमाचं संरक्षण, देशांच्या सीमावर आमच्यासारख्या लोकांना मुक्कामाला पाठवणं, देशांच्या लष्करी जवानांसोबत जाऊन दिवाळी साजरी करणं, देशातल्या विकलांग लोकांना मदत करणं, देशातल्या साफसफाई कामगारांचे पाय धुवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणं,
त्यांचे पाय धुवून त्यांना नमस्कार करणं, देशामध्ये राम मंदिराची स्थापना ज्या दिवशी झाली त्या दिवशी हजारो दलित बांधवांचा त्या दिवशी सत्कार करणं, देशातल्या पीडित, वंचित, शोषित, गांजलेल्या या समाजाला पुढे आणून हिंदुस्थानामध्ये एक समरसतेचा संदेश त्यांनी संपूर्णपणे दिलेला आहे. देशामध्ये कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. देशामध्ये त्यांनी काश्मीर शांत केला, मला मणिपूरसारख्या राज्यामध्ये पाठवलं. आज मी मणिपूर पाहायला लागलो, मणिपूर एकदम शांत आहे. सगळ्यात जास्त महिला त्या ठिकाणी काम करतात, सगळ्यात जास्त महिला उद्योग करतात. तर मणिपूरसारख्या राज्यामध्ये आज आम्ही विजयी होत आहोत. त्यामुळे माझी नांदेडकरांना विनंती आहे, जर मणिपूर विजयी व्हायला लागलेला आहे तर एवढा मोठा आदर्श तुमच्या डोळ्यासमोर आहे, तर नांदेडचा विजय केलात तर देशाचे पंतप्रधान मोदीजींचा विजय आहे. नांदेडचा जर आपण कमळाचं बटन दाबलात तो चिखलीकरांचा विजय नसून तो मोदीजींचा विजय आहे. तुम्ही कमळाला जर बटन दाबलं तर जागतिक महासत्तेला बटन दाबल्यासारखं आहे. तुम्ही कमळाचं बटन दाबलं तर मोदीजी देशाचे नव्हे जगाचे नेते बनणार आहेत. त्यामुळे या हिंदुस्थानाच्या विकासासाठी, या हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीसाठी, या हिंदुस्थानातल्या शेवटच्या घटकातल्या गरीब माणसाच्या, दरिद्री नारायणाच्या सेवा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कमळ या निशाणीवर बटन दाबून चिखलीकरांना मागच्याहीपेक्षा जास्त मताने आपण निवडून द्यावं, एवढीच या ठिकाणी आपल्या सगळ्या नांदेड जिल्ह्यातल्या सर्व मतदारांना मी डॉक्टर अजित गोपछडे राज्यसभा खासदार म्हणून विनंती करीत आहे. धन्यवाद. जय श्रीराम. भारत माता की जय. बरं, तर शेवटी आता आपण रॅपिड राऊंड घेतो आहोत सर. त्याच्यामध्ये छोटेसे 4 प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे की आपला आवडता नेता कोण? नरेंद्र मोदी. बरं सर, आपला नांदेड जिल्ह्यातील नावडता नेता कोण? नावडता नेता म्हणल्यापेक्षा मला राजकीय क्षेत्रातले सगळेच नेते मला खूप आवडतात. बरं सर, महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या व्यक्तीमुळे बिघडत आहे? व्यक्तीचं नाव घेणं योग्य नाही, कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चढ उतार होत असतात आणि राजकारणामध्ये कोणी व्यक्ती चांगला वाईट असा कोणी नाही. त्यामुळे मला असं कोणी व्यक्ती नावडता वगैरे वाटत नाही. सर, तुमच्या मनातील भावी मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस. बरं, तुमच्या मनातील भावी प्रधानमंत्री कोण? नरेंद्र मोदी. नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व कोण करेल? अशोकराव चव्हाण करतील का प्रतापराव पाटील चिखलीकर? नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व भारतीय जनता पार्टी करेल. धन्यवाद सर, आपण आम्हाला वेळ दिलात, स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्याशी मोकळ्या गप्पा मारल्यात. आणि बोलताना असं वाटत नाही की आपण एका राज्यसभेच्या खासदाराशी बोलतोय. खरंच आपण कार्यकर्ते आहात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मागील 35 वर्षे आपण संघर्ष केलेला आहे आणि संघर्षाचं पावती म्हणून आपण खासदार झालेला आहात. तर दर्शको, हे होते डॉक्टर अजित गोपछडे सर, राज्यसभेचे खासदार आणि नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र. यांच्याशी आपण आज चर्चा केली, वेगवेगळ्या विषयावर मुलाखती केली, अवघडही प्रश्न विचारले, त्यांनी मात्र त्यांच्या शैलीमध्ये उत्तरं दिलेली आहेत. अतिशय चांगली अशी खेळीमेळीची चर्चा झाली. दर्शको, मी आपली इथेच रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.